कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावणारी टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं। यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, सेनेट सदस्य प्रदीप सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। पुण्यात शासकीय विश्रामगृहात दोघांची भेट झाली। कंत्राटदाराच्या आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत, याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली। या सगळ्यावरून बन यांनी महाविकास आघाडीलाही टोला लगावला आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीत आग दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी अमरावतीत न आल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खायला गेले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करून झाले की निकरगट्ट झालेत, असा टोलाही उभाठा नेत्यांनी लगावलाय। अमरावती एनआयसीयू दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार रवी राणांनी केली। या घटनेचं राजकारण करू नये असा सल्लाही राणांनी दिलाय। अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केली आहे। दळवींच्या अकलेची कीव करावी वाटते। सुनील तटकरेंवर टीका करण्याआधी दळवींनी आत्मपरीक्षण करावं, असा टोला अनिकेत तटकरे यांनी लगावलाय। राष्ट्रवादी पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पेपरफुटीवरून सरकारनं घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे। औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, हे स्वागतार्ह आहे, पण नुसती परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावणं म्हणजे जखमेवर मलमपट्टी करण्यासारखे, असं शेख म्हणाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राजस्थान दौऱ्यावर आहे। दौऱ्यादरम्यान बावनकुळेंनी अधिकाऱ्यांसह पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला। चंदननगर उपनिबंधक कार्यालयातील कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं कळतंय। तसंच सब रजिस्ट्रार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला। मुंबईत शिवसेनेकडून युवा लोकप्रतिनिधी संवादाचं आयोजन करण्यात आलं। जेनझी आणि तरुणांसाठी ही शिवसेनेची विशेष रणनीती असल्याचं बोललं जातंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी युवा लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलंय। अखेर महामंडळाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अनुक्रमे 49, 29 आणि 22% या प्रमाणात महामंडळाचं वाटप होईल। सध्या होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केली आहे। एससी आणि एसटी समाजासाठी स्वतंत्र कॉलम आहे, त्याचप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, असंही तायवाड यांनी म्हटलंय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। टीआरटी संस्थेत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत अशोक उईके यांची बैठक संपन्न झाली। अमरावतीतील आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। आयुक्त संजय काटकर आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींना भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिले। सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमात ममदानींनी बहिष्कार घातला होता, यावरून साटमांनी टीका केली। ओबीसी नेते लक्ष्मण आके यांचं मुंबई इथं भव्य आंदोलन होणार आहे। या दरम्यान हिंगोली इथं ओबीसी कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली। भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या बुजवलेल्या नाल्याच्या मुद्द्यावर मनपा आयुक्त यांना फोनवरून झापले। रुग्णालय परिसरातील नाले साफ होत नसल्यानं भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊतांना पत्रातून प्रताप सरनाईक यांनी डिवचलंय। रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोलाही सरनाईक यांनी लगावला आहे।